सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे। फसवणुकीत गमावलेली रक्कम परत मिळवण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने 2 अत्याधुनिक डिजिटल पोर्टल्स सुरू केले आहेत। ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम अर्थात GRM आणि मनी रिस्टोरेशन मॉड्यूल म्हणजेच MRM या 2 नव्या पोर्टलच्या माध्यमातून सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येणार आहे। यामुळे फसवणुकीची रक्कम गोठविल्यानंतर ती पीडितांच्या खात्यात परत मिळवण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होणार आहे। यापूर्वी फसवणूक झालेल्या नागरिकांना पैसे परत मिळवण्यासाठी न्यायालय, बँका आणि विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या। अनेक वेळा न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही बँकांच्या प्रक्रियेमुळे रक्कम परत मिळण्यास विलंब होत होता। मात्र नव्या डिजिटल यंत्रणेमुळे या सर्व प्रक्रियेला गती मिळणार आहे। या दोन्ही पोर्टलच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई कार्यक्षेत्रातील सर्व सायबर पोलीस ठाणे तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे। या प्रणालीमुळे पोलीस, बँका आणि राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल यांच्यात थेट समन्वय साधला जाणार आहे। तसेच निश्चित कालमर्यादेत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यावर देखील भर दिला जाणार आहे। सायबर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान अनेकदा संशयित व्यवहारांच्या आधारे काही निर्दोष नागरिकांची बँक खाती गोठवली जातात। अशा खातेदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी GRM पोर्टल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। या पोर्टलच्या माध्यमातून खातेदार, बँक अधिकारी आणि पोलीस यांच्यात थेट संवाद साधला जाईल। बँक अधिकारी, तपास अधिकारी, जिल्हा आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण अधिकारी तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या देखरेखीखाली बहुस्तरीय पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। त्यामुळे निर्दोष नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होणार असून सायबर फसवणुकीच्या बळींना त्यांची रक्कम परत मिळविण्याचा मार्ग अधिक सोपा आणि परिणामकारक ठरणार आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मुंबई।